तर काँग्रेसमध्ये 14 वर्ष वनवास भोगल्याचं भुवया उंचावणारं विधान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी केलंय। 2010 मध्ये खोट्या आरोपांनी पायउतार केलं गेलं असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे। तर तुमच्या 14 वर्षाच्या वनवासात काँग्रेसनं तुम्हाला प्रदेशाध्यक्ष पदापासून ते 3 वेळा मुख्यमंत्री पद तसंच तुमच्या पत्नीला आमदार सुद्धा काँग्रेसनं केल्याचं प्रत्युत्तर खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिलं। रमेश अप्पा म्हणाले की मी सुद्धा फार संघर्षातून पुढे आलेलो आहे। रमेश अप्पा, तुम्ही तर या 2-4 वर्षात सगळं संघर्ष करत पुढे आला। मी आयुष्यातले 14 वर्ष वनवास भोगलाय, तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे। 14 वर्षाचा वनवास भोगून आजही मी राजकारणात मला संपवण्याचा प्रयत्न झाला, पण मी संपलो नाही। जनता जनार्दन त्या ठिकाणी माझ्या बरोबर होती आणि शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्याई होती, शिवराज पाटला साहेबांची पुण्याई आहे। मला मग जरूर सांगितलं पाहिजे आणि मग त्या आशीर्वादाने आम्ही टिकलो। 14 वर्ष वनवास भोगल्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला, आता वेळ आलेली आहे। ताई, मोदी साहेबांशी चर्चा केली, अमित भाईंशी चर्चा केली, देवेंद्र भाऊंशी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं महाराष्ट्रातलं वातावरण बदलतंय, मी भाजपामध्ये येतो। त्यांच्या त्या वनवासामध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद दिलेलं आहे। त्यांच्या पत्नीला भोकरमधून उमेदवारी देऊन त्या ठिकाणी त्यांना आमदार केलेलं आहे। ज्यांनी त्यांना शिवा दिलेल्या आहेत, आज त्यांच्या मांडीला मांडी लावून मला वाटतं की त्यांना खुश करण्याच्या बाबतीमध्ये काहीतरी बोलायचं, इकडे पक्षावर आरोप करायचं, हे अत्यंत चुकीचं आहे आणि ह्याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये जनताच त्यांना देईल।